शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच 65वा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जे शिवसैनिक मुंबईमध्ये आहेत किंवा मुंबईमध्ये शक्य होईल ते शिवसैनिक जे पोहोचले त्यांच्या स्वतः शुभेच्छा स्वीकारण्यासाठी 11 वाजल्यापासून उद्धव ठाकरे मातोश्रीच्या अंगणामध्ये उभे होते आणि त्यांच्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या शुभेच्छा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे स्वीकारत होते। परंतु सर्वांसाठी आश्चर्याचा एक मोठा धक्का होता, तो म्हणजे राज ठाकरे थेट मातोश्रीमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणे। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे 11:30च्या दरम्यान शिवतीर्थ या निवासस्थानावरून मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले। खरं तर राज ठाकरे नक्की कुठे जाणार याबाबत जे आहे ते सर्वांच्या मनात साशंकता होती, परंतु 12:30च्या दरम्यान स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे नेत्यांसमवेत त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, त्याचसोबतच नितीन नांदगावकर यांच्या असे अनेक नेते जे आहेत ते राज ठाकरे यांच्यासोबत होते आणि ते नेते थेट राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर मातोश्रीवर आले आणि हा सर्वांना खरं तर आश्चर्याचा धक्का होता, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्रित येणार अशा चर्चा ज्या आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर सुरू आहेत। यांची सुरुवात जर आपण पाहायला गेली तर एप्रिल महिन्यामध्ये याची सुरुवात झाली होती। एप्रिलच्या 17 तारखेला जो आहे तर राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये जे आहे ते दोन्ही बंधू एकत्रित येण्याविषयीचं भाष्य जे आहे ते सुरुवातीला राज ठाकरे यांनी केलं होतं। त्यानंतर त्याच दिवशी कामगार सेनेचा जो आहे तो ठाकरेंच्या कामगार सेनेचा मेळावा झाला होता आणि त्याच मेळाव्यामध्ये जवळपास मुलाखत अर्ध्या तासामध्येच केवळ उद्धव ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता। आम्ही आमची किरकोळ भांडणं सोडून बाजूला आम्ही एकत्रित यायला आम्हाला काही समस्या नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती उद्धव ठाकरेंनी थेट त्या मेळाव्यामध्ये दिली होती। त्यानंतर अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी खरं तर सुरू होत्या। दोन्ही भाऊ एकत्र येतील या संदर्भात अनेक घडामोडी सुरू होत्या। पडद्यामागून खरं तर या घडामोडी ज्या आहेत त्या घडत होत्या। अनेक नेत्यांच्या मध्यस्थी ज्या आहेत या मध्यस्थी होत होत्या आणि त्यामध्ये हिंदी भाषेचा एक विषय आला। राज्य सरकारनं हिंदी सक्ती जी आहे तर राज्य सरकारनं संपूर्ण शाळांमध्ये हिंदी सक्ती केली आणि या हिंदी सक्तीच्या विरोधात खरं तर सुरुवातीला मराठी भाषेच्या जे अभ्यासाचे चळवळीतले ते डॉक्टर दीपक पवार होते यांच्या माध्यमातून त्यांनी खरं तर मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात चळवळ खरं तर सुरू केली होती आणि या चळवळीचं रूपांतर जे आहे ते हे राजकारणापर्यंत आलं आणि स्वतः त्यांनी सुरुवातीला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली, त्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यावेळेस दोन्ही भाऊ एकत्रित येणार अशी चर्चा जी आहे त्या सुरू व्हायला लागल्या आणि त्यानंतर अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर खरं तर राज्य सरकारनं तो हिंदी भाषेचा GR जो आहे तो GR रद्द केला आणि जो 5 तारखेला खरं तर दोन्ही बंधू एकत्रित येऊन जो मोर्चा काढणार होते, जो गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढणार होते, तो खरं तर मोर्चा रद्द केला आणि त्या मोर्चाचं रूपांतर जे आहे ते विजयी मेळाव्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि संपूर्ण राज्यातील सर्व शिवसैनिकांना आणि संपूर्ण राजकीय नेत्यांना खरं तर 5 जुलै हा ऐतिहासिक दिवस होता, कारण की अनेक वर्षांपासून चर्चा असते की दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रित येतील आणि अखेर अनेक वर्षांनंतर हे दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रित आले होते आणि एकत्रित आल्यानंतर दोन्ही बंधूंनी जे आहे ते सर्वांना उपस्थित शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील या सर्वांना संबोधित केलं होतं आणि त्यावेळेस सुरुवातीला ठाकरे यांनी भाषण केलं होतं। त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता, जे बाळासाहेब ठाकरेंना आणि इतर नेत्यांना जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमलं अशा प्रकारचा टोला जो आहे तो खरं तर राज ठाकरे यांनी लगावला होता आणि त्यानंतर संपूर्ण भाषण जे आहे ते राज ठाकरे यांनी केलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण करत असताना त्यांनी एक सुतोवाच केला होता की जे बाळासाहेबांच्या मनात आहे तेच होईल आणि जे आम्ही राजकारणासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत असं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। त्याच्या अगोदर देखील एक पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळेस केलं होतं, त्यावेळेस केलं होतं। त्यानंतर हा खरं तर मेळावा झाला होता, परंतु मेळावा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जी चर्चा जी आहे ती चर्चा कुठेतरी थांबली होती, कारण की मेळाव्याच्या आयोजनासाठी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत होत्या। त्याच्यामध्ये वरुण सरदेसाई, संदीप देशपांडेंची भेट असेल, अनिल परब असतील, संदीप देशपांडेंची भेट असेल किंवा वरळी डोममध्ये नियोजनासाठी ज्या भेटीगाठी होत असतील त्यावेळेस खरं तर दोन्ही बंधू एकत्रित येणार अशा
अशा एकत्रित चर्चा होत्या, परंतु मेळाव्या झाल्यानंतर संपूर्ण ह्या चर्चा थांबल्या होत्या. कारण की उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सकारात्मक चर्चा होत असताना, सकारात्मक प्रतिक्रिया खरं तर येत असताना राज ठाकरेंच्या पक्षाकडून सर्व नेत्यांना कोणतीही यावरती प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश जे आहेत ते राज ठाकरेंनी स्वतः दिले होते. त्याच्यामुळे संपूर्ण चर्चा दोन्ही बंधू एकत्र येण्याविषयी जे आहे ती थांबली होती. त्याच्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी ट्विट करत सांगितलं होतं की कोणीही याविषयी बोलत असताना पक्षप्रमुखांच्या म्हणजे राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय कोणी यावरती बोलू नये असं ट्विट जे आहे ते खरं तर राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याच्यामुळे दोन्ही बंधू हे मराठी भाषेसाठी एकत्रित आले होते, हिंदी सक्तीच्या GRच्या विरुद्ध एकत्रित आले होते, परंतु युती होणार नाही अशा परत एकदा चर्चा सुरू झाल्या आणि महायुतीकडून देखील चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत होत्या आणि महायुतीकडून देखील प्रतिक्रिया येत होत्या आणि अशातच अधिवेशन सुरू झालं होतं आणि यामध्येच 3 दिवसीय मनसेचं शिबिर जे आहे ते नाशिकच्या इगतपुरीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळेस देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पा करत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही दोघे एकत्रित जो मेळावा घेतला तो मेळावा केवळ राजकीय नव्हता, तो केवळ मराठी भाषेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात हा मेळावा होता. अशा प्रकारचं अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी खरं तर वक्तव्य केलं होतं. त्याच्यानंतर सर्व शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील आणि वरिष्ठ नेते शिवसेनेतले जे आहेत ते खरं तर सावध झाले होते. कारण की एकीकडे सकारात्मक चर्चा जी आहे ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून येत होती, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी युती संदर्भात किंवा इतर कोणत्याही संदर्भात चर्चा करू नका किंवा प्रतिक्रिया देऊ नका असे थेट आदेश प्रवक्त्यांना आणि नेत्यांना दिले होते. त्याच्यामुळे सर्व नेते जे आहेत त्यावरती बोलत नव्हते. त्यानंतर शिवसेनेतले देखील नेते यावरती प्रतिक्रिया त्यांनी देणं टाळलं होतं आणि त्या काळामध्ये खरं तर उद्धव ठाकरेंच्या भाजपच्या नेत्यांची जवळीक जी आहे ती वाढली होती. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची भेट जी आहे ती विधान भवनाच्या प्रांगणामध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. त्यामध्येच उद्धव ठाकरेंची थेट उद्धव ठाकरेंना ऑफर जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया देखील उद्धव ठाकरेंनी दिली होती. ते केवळ सभागृहामधलं संभाषण होतं असं उद्धव ठाकरे म्हटले होते. आणि त्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. परंतु यामध्ये कुठेतरी मनसेसोबतचं जे नवीन राजकीय समीकरण जे आहे ते कुठेतरी बिघडलंय का अशा चर्चांना उधाण जे आहे ते पुन्हा एकदा आलं होतं. कारण की राज ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांसोबत वाढत असलेली ठाकरेंची जवळीक हे खरं तर कारण होतं. कारण की उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना जाऊन देखील भेट घेतली होती आणि हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात त्यांनी एक पुस्तक देखील भेट दिलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी चर्चा दोन्ही भावांमधली फिसकटते का अशा चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं. आणि आज वाढदिवसाचा दिवस आला आणि कोणालाही अपेक्षित नसताना अनपेक्षितपणे राज ठाकरे जे आहेत ते सर्व नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले आणि थेट उद्धव ठाकरेंना त्यांनी सुरुवातीला जो मंच तयार केला होता त्या मंचावरती शुभेच्छा दिल्या आणि थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते आतमध्ये भेटीसाठी गेले आणि बाळासाहेबांच्या खुर्चीवरती जे पहिल्या माळ्यावरती बाळासाहेबांचं खोली होती त्या बाळासाहेबांच्या खुर्चीवरती राज ठाकरे नतमस्तक झाले आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. हे चित्र जे आहे ते सर्व शिवसैनिकांसाठी सर्व मनसैनिकांसाठी एक वेगळं चित्र होतं. कारण की याच्या अगोदरचा आपण इतिहास जर पाहिला तर 2006 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यावेळेस शिवसेना सोडली होती. त्यावेळेस शिवसेना सोडत असताना त्यांनी सुरुवातीला त्यांच्या पदांचा राजीनामा दिला होता आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये सर्व जे बाळासाहेब ठाकरेंच्या आजूबाजूचे जे नेते होते, जे वरिष्ठ नेते होते त्यांच्यावरती त्यांचा खरं तर राग असलेला पाहायला मिळत होता आणि तो राग विसरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता थेट मातोश्रीमध्ये आले. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर स्वतः राज ठाकरे जे आहे ते उद्धव ठाकरेंना एकदा लीलावती हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गेले होते. कारण की उद्धव ठाकरेंची प्रकृती जी आहे ती खालावली होती आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी राज ठाकरे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यावेळेस तिकडे गेले होते आणि त्यावेळेस त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे स्वतः त्यांच्या गाडीतून घेऊन उद्धव ठाकरेंना खरं तर मातोश्रीवरती सोडलं होतं. त्यानंतर अमित ठाकरे यांचं लग्न 2018 साली ठरलं होतं. त्यावेळेस देखील पत्रिका देण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. त्यानंतर खरं तर अनौपचारिकपणे किंवा राजकीय भेटी ज्या आहेत त्या या दोन्ही बंधूंच्या झाल्या नव्हत्या. मध्यंतरी लग्न समारंभांच्या म्हणजे कौटुंबिक लग्न समारंभांच्या वेळी जे आहे ते या दोन्ही बंधूंची भेट झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु ही थेट भेट नव्हती, अनौपचारिकपणे किंवा येता जाताना ज्या आहेत ह्या दोन्ही बंधूंच्या भेट झाल्या होत्या. त्यामध्ये पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा असू द्या किंवा राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा असू द्या अथवा जे
जे SRAचे CEO होते कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा असू द्या, अशा अनेक लग्नांच्या भेटीमध्ये जे आहे ते राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची अनौपचारिकपणे भेट झाल्या होत्या. जाता येताना फक्त नमस्कार आणि चर्चा झाल्या होत्या. परंतु थेट भेटी ज्या आहेत या 2-3 महिन्यामध्ये अगदी थेट भेटी वाढलेल्या आहेत. अगोदर आपण जर पाहिलं तर मेळावा असेल किंवा आजचा वाढदिवसाचा कार्यक्रम असताना वाढदिवसाला सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भेटत असताना थेट येऊन डायरेक्ट भेट घेणं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया जी आहे ती अत्यंत बोलकी होती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे देखील दोन्ही बंधूंच्या भेटीसंदर्भात बोलणं टाळत होते. आतापर्यंत अनेक वर्षांच्या चर्चांमध्ये जे आहे ते हे दोन्ही बंधूंच्या भेटीसंदर्भात थेट बोलणं टाळत होते. थेट उद्धव ठाकरेंनी त्यांनी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया देखील दिली. त्यांचं असं म्हणणं होतं की मला ही भेट जी आहे ती आनंद हा माझ्यासाठी मोठा आहे आणि अद्विनीत करणारा हा आनंद आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी दिली. अनेक दिवसांपासूनची खरं तर चर्चा होती की दोन्ही बंधू एकत्र येतील आणि अखेर अगोदर मेळाव्यामध्ये एकत्र आलेले आपल्याला पाहिले आणि आता थेट उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भेट घेण्यासाठी आलेले राज ठाकरे आपल्याला पाहिले. अनेक दिवसांपासून खरं तर चर्चा होती की दोन्ही बंधू एकत्र येतील का, आणि अनेक दिवसांच्या चर्चा ज्या होत्या त्या चर्चा आता कुठेतरी थांबतील, कारण की मेळाव्यामध्ये एकत्रित आले त्यानंतर त्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू असतानाच कुठेतरी युतीच्या चर्चा थांबल्या होत्या, दोन्ही बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा थांबल्या होत्या आणि थेट राज ठाकरे आता जे आहेत ते उद्धव ठाकरेंना थेट मातोश्रीमध्ये येऊन भेटणं, त्यानंतर त्यांच्या नेत्यांच्या असतील, मनसेच्या नेत्यांच्या असतील किंवा ठाकरेंच्या नेत्यांच्या असतील, या सर्वांच्या नेत्यांच्या सकारात्मक चर्चा प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर कुठेतरी ही चर्चा जी आहे ती चर्चा थांबली होती आणि आता पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती वाढदिवसानिमित्त जी उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी भेट घेतलेली आहे त्यामुळे चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा सुरू झालेल्या आहेत. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.